माननीय उद्धवजी ठाकरे साहेब 5, 6, 7, 8 या मराठवाड्याचा दौरा करतायत आणि नांदेडला साहेब 6 तारखेला पण आहे आणि 7 तारखेला पण आहे. नांदेडच्या एका भागात 6 तारखेला आहे, एका भागात 7 तारखेला आहे. आणि हा दौरा प्रामुख्यानं शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी की सरकारने जे पॅकेज जाहीर केलं अतिवृष्टीच्या नंतर, या पॅकेजचं काय झालं. खरं तर हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांशी दगाबाजी म्हणून आम्ही या कार्यक्रमाला दगाबाजरी अशा पद्धतीनं एक टॅगलाईन दिलेली आहे. कारण सरकार शेतकऱ्याशी दगाबाजी करतं आहे. सांगितलं हेक्टरी 18,500 रुपये देऊ, मोठ्या मुश्किलीनं काही ठिकाणी 7,500 8,500 आले, काही लोकांना तर 1,000-2,000 पण नाही आले. बागायती ज्याचं क्षेत्र आहे त्याला अजून 1 रुपया आलेला नाही. फळबागा जे आहे त्यांनाही काही आलेलं नाही. ज्याच्या जमिनी खडून गेल्या वाहून गेल्या त्यालासुद्धा काही आलेलं नाही. पीक विम्याचा तर काही प्रश्नच नाही, पण सरकारने सांगितलं पीक विमा मिळेल, रब्बीसाठी मिळेल. आता रब्बी कधी सुरू होती जरा सांगा. रब्बी तर सुरू झालेलं आहे. रब्बीच्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असताना अजूनही रब्बीचा जर रुपया मिळत नाही तर मला असं वाटतं सरकार शेतकऱ्यांशी दगाबाजी करतं आहे. आणि या अतिवृष्टीच्या बाबतीत सरकारने जाहीर केलेलं पॅकेज हे फसवं आहे, दगाबाजी करणारं आहे. आता हे आम्ही बोलतो आहे आणि म्हणून हे खरं काय खोटं काय शेतकऱ्याशी संवाद साधून आम्ही करू. शेतकऱ्यांनाच विचारू, ज्या शेतकऱ्यांना भेटला असेल तर त्याचं सरकारचं स्वागत करू आम्ही. पण भेटलं नसेल तर सरकारने शेतकऱ्यांशी दगाबाजी करू नये, शेतकऱ्याची फसवणूक करू नये, ही भूमिका आमची शिवसेनेची राहील. म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा पूर्ण मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये परवापासून सुरू होणार.